नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अक्षय अगदी घाईघाईने बेडरूममधून उठून येतो आणि राणी राणी ब्रेकफास्ट ओरडतच आलेला असतो. आता मुलं बसलेली असतात हॉलमध्ये, ते सगळेच्या सगळे याला हसायला लागलेले असतात. का हसतात काय, पण हसत असतात. रोहित काय बाबा इतकी मोठ्या मोठ्याने हसत असते. राणी म्हणे, घ्या शिरा केला होता, आता काहीतरी गोड करावं म्हणून शिरा केला. आणि जोऱ्या जोऱ्यात राणी पण हसायला लागलेली असते. तू पण हसतीये का हसतीये, आणि रमा कुठे? अहो त्या बी कुठे दिसल्या, आणि कशा दिसणार त्या बी? खरंच सांगू का तुम्हाला, कशा दिसणार त्या? राणी हसत असते. हसत असता राणी चाललेली असते, आणि मुलं तर काय थांबायचं नावच घेत नसतात, इतकी हसत असतात. अरे बाबा, काल रात्री तू जे केलंय ना त्यामुळे सगळे हसताय. तुला आठवत नाहीये तू काय केलंय? अगं नाही ग, सांग ना बाळा. अरे हसणं बंद करा. का हसताय? मी रात्री काय केलंय सांगा प्लीज. कुणीही सांगायला तयार नसतं, सारखीही दात काढत असतात. तेवढ्यात त्या इरावती सगळे चाललेले असतात. आत्या सांग ना मी काय केलंय. इरावती आता मुलांना रागवते, गप्प बसायचा, अजिबात हसायचं नाही. आत्या तू तरी सांग ना मी काय केलंय प्लीज. काही नाही झालंय रे, कुठे काय झालं, काहीच नाही. तुझ्या आजीचा, तुझ्या वडिलांचा वारसा पुढे नेला आणि वर तोंड करून मला विचारतोय काय झालं. लाजही वाटत नाहीये? अगं नीट सांग ना आत्या काय झालंय. किती विचारतो आणि सगळे हसताय काय मला. आत्या पण सांगत नाही. ए मालविका, तू सांग बरं काय झालं, सांग ना. तुला माहितीये ना मालविका. मालविका तू पण चिडली. अगं रागवू नकोस, काय झालंय, एवढं काय केलंय सांग तरी. अगं सांग मालविका. मालविका आता रागाने निघून जाते. अरे देवा, असं काय झालंय की हे सगळे हसताय, कोणी बोलायला तयार नाहीये. रमालाच विचारतो, ती मला बरोबर सांगेल. ए रमा, रमा, ए रमा. आता रमाला इतका आवाज देत असतो की रमाचा रिप्लाय येत नसतो. रमा घरातच नसते तर याला कुठून रिप्लाय येणार. ए काका, एवढं सगळं झाल्यावर रमा काकू कशाला यायला लागलीये, ती येत नसते. आता व्हिडिओला चालू केलेला असतो आणि अक्षयच्या समोर देतो. इरावती सुद्धा मदत करते फोन पुढे द्यायला. अक्षय आता बघायला लागलेला असतो नेमकी रात्री काय झालंय. थंडी वाजतीये का, ये इकडे ये. अक्षयने जो तमाशा घातला सगळा रेकॉर्ड केलेला असतो आपल्या पार्थने, आणि अक्षय अगदी बारीक बघत असतो. या चंद्राच्या साक्षीने तुला सांगतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आय लव्ह यू 2 वेण्या, आय लव्ह यू 2 वेण्या. हे बघून ऐकून आता तोही थक्क झालेला असतो. कुठे तोंड दाखवू आणि कुठे नाही अशी अवस्था झालेली असते. मलाही आता लाजल्यासारखं होतं, कारण सगळी मुलं त्याच्या पुढे उभी असतात. तर परत फिदी फिदी हसायला लागलेली असतात. अक्षय म्हणतो, एवढं सगळं झालं? बापरे, एवढं सगळं? मी शिडीवर का चढलो होतो? शिडीवर चढायचं कारण काय? आत्या शिडीवर का? ती त्याला खुणवते, दारू प्यायला आणि चढला की वर. आरोही म्हणते, अरे बाबा, एकदम पिक्चर मधला हिरो वाटत होता, एकदम पिक्चर मधला. इरावती आता आरोहीला ओरडते, गमतीचा विषय गंमत करण्यासारखं झालंय का रात्री? जरा शांत बसतीस का? अक्षय इतका लाजलेला असतो, पटकन फोन खाली ठेवतो. त्याला उठताही येत नाही, धड इतकं काय लाजलेला असतो. इरावती आता रागारागा निघून गेलेली असते. अक्षयला खूप लाज वाटते स्वतःचीच. काय तमाशा केलाय रात्री मी. आणि मुलं आणि राणी आता परत हसायला लागलेली असतात. इतकी हसत असतात की याला इतकी लाज वाटते कमालीची. परत डोक्याला हात लावून तिथे बसलेला असतो. राणी बिचारी हसत हसत आता निघून गेलेली असते. अरे यार, काय मूर्खपणा केलाय, तोही सगळ्यांच्या समोर. आता रमाला काय तोंड दाखवू? बापरे, काय केलाय तमाशा. आता रमाला तोंड कसं दाखवायचं? तिला भेटलं पाहिजे आणि सगळं एक्सप्लेन केलं पाहिजे. अक्षयने अगदी डोक्यालाच हात लावलेला असतो. बाप रे. साईला आता माईचा फोन आलेला असतो, म्हणजे त्याच्या आईचा. माय काऊन फोन करून राहिली? एकच प्रश्न विचारणार, दुसरा प्रश्नच नसणार माईकडे. अक्षय फोन कट करून टाकतो. तेवढ्यात त्याचा दरवाजा नॉक झालेला असतो. साईने फोन कट केलेला असतो आणि तेवढ्यात चहावाला आलेला असतो. आता परत फोन वाजतो. साई अगदी परेशान झालेला असतो की माई का फोन करतेय सारखा सारखा. वॉचमनने चहा दिलेला असतो आणि तिथेच उभा असतो. सर, लई टेन्शन मध्ये दिसताय, काय झालंय? काय नाही रे, अगदी सहजच. काही नाही, टेन्शन वगैरे काही नाही. इकडे माई काय फोन करायचं थांबत नसते. साई परेशान झालेला असतो आणि ही सारखी फोन लावतच असते. लँडलाईनवर फोन आलेला असतो. साई त्याला म्हणतो, उचल रे. तो उचलतो. अण्णासाहेब कर्णी स्कूल आहे का? हो हो. काय, कोण पाहिजे तुम्हाला? साई आहे का तिकडे? आहे की. साई सर, तुमच्या आईचा फोन आहे. साई म्हणतो, अरे बापरे, मोबाईलवरचा फोन उचलला नाही तर हिने लँडलाईनवर फोन केला. माई पण ना हद्दच करते. मी फोन टाळतोय आणि तो फोन उचलला आणि लगेच सांगितलं पण मी समोरच आहे. काय यार, आता मला बोलायलाच लागणार. साई म्हणतो, जा आता तू, बोलतो मी फोनवर. अगं माई बोल की, काय बोलून राहिली? माईला इतका आनंद होतो. अरे पुट्ट्या, कसा आहेस तू? मी मस्त आहे माई, तू कशी आहे? मी बी मस्त आहे रे. आपलं पोट्टा आनंदी, यापेक्षा माईला अजून काय पाहिजे असतं? काही बी नाही. तू आनंदी तर मी आनंदी.
साई म्हणतो, त्याच विषयावर बोलणार आहे का परत? त्यासाठी फोन लावलाय का तू? दुसरं काही बोलायचं असेल तर बोल माई. साई म्हणतो, ठेवू का फोन? तुझ्या सुखासाठी माझा जीव जुरतो एवढंच खरं आहे बघ. साई म्हणतो, काय ग तेच 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 तेच, दुसरा विषयच नसतो का? माई म्हणते, मला माहिती की साई, तू का फोन माझा घेत नाही किंवा फोन का कट करतो. मी सारखं एकच प्रश्न विचारते, लग्न कधी करणार, लग्न कधी करणार. फोन न उचलून, फोन टाळून प्रश्नाचं उत्तर लपणार आहे का साई? द्यायला तर लागणारच ना. ए पोट्ट्या, मला पण समजून घे ना, मला पण काळजी वाटून राहते ना. असं काय करतो रे? माय मी महापोट्टा अशा पट्टीच्या प्रेमात पडला, वर्षानुवर्ष असंच थांबून ठेवलंय. काय रे पोट्ट्या? माई जरा गप बसती का? तुझी काळजी कळती बरं माई. विचारलंय मी त्यांना लग्नाचं, देतील उत्तर जेव्हा द्यायचं असेल तेव्हा. घाई करण्यात आणि सारखं सारखं विचारण्यात काय अर्थ आहे का? तूच सांग बरं माई. माई जरा गडबडीत आहे, नंतर कॉल करतो, मला मीटिंग आहे अर्जंट. ए पोट्ट्या, फोन ठेवू नको. थांब थांब, महत्वाचं बोलायचंय, थांब. तेवढ्यात काय साईसाठी पार्सल आलेलं असतं. कोणी दिलंय रे? ए पोट्ट्या, फोन ठेवू नको, ते पार्सल मीच पाठवलंय, उघडून तर बघ. साडी आणि बांगड्या मी घालणार आहे का माई? साडी आणि चुडा माझ्या सुनेसाठी पाठवला. तिला द्यायचा, तिचं उत्तर बरोबर कळेल, मी तिथे येणार आहे. सोयरीक झाली म्हणजे असं समजेल, तिने जर साडी घालून चुडा जर घातला तर सोयरीक पक्की असं समजून घ्यायचं. हो का रे? फोन ठेवून दे, चल. माय माय करत बसतो साई. माईने तोपर्यंत फोन कट केलेला असतो. त्याला काम दिलेलं असतं की साडी आणि चुडा रमापर्यंत पोहोचवायचा. साईला आता साडी आणि चुडा याचं इतकं टेन्शन आलेलं असतं. आता काय करू? माईने ती एवढी मोठी जबाबदारी दिली आणि साईकडे काय धाडस नसतं सारखं सारखं तेच तेच रमाला जाऊन विचारायचं. बिचारा आता चांगलाच अडचणी सापडलेला असतो. साई आता साडी आणि चुडा हातात घेतलेला असतो आणि विचार करतो, आता करू तरी काय? माईने जबाबदारी तर दिलीये. माईला तरी काय सांगू? मलाच माहित नाहीये रमा माईशी लग्न करणार आहे की नाही करणार आहे, की आता साई सोबत लग्न करणार आहे. माईला उत्तर तरी काय देऊ? माई इथे आली आणि तिला जर कळलं की रमा मायासोबत नाही तर आरोही सोबत, अक्षय सोबत राहतीये, अवघड होऊन बसणार. काही घडायच्या आधी, माईने येऊन तमाशा करायच्या आधी रमाला एकदा स्पष्ट बोलणं, स्पष्ट विचारणं गरजेचं आहे. एकदाचं विचारून टाकलं की मी मोकळा. रमा इकडे प्रसाद असतो हातामध्ये आणि त्या बाकावर बसलेली असते. सगळा विचार करत असते रमा. आता रमाला विचार येणं साहजिकच, कारण रात्री घटनाच तशी घडलेली असते. रमा खूप आनंदी असते. देवाने संकेत तर दिलेला आहे. खरंच तसं होणार की काहीतरी वेगळंच होणार, की मी चुकीचा विचार करते? रमा पुढे अनेक असे प्रश्न आलेले असतात. रमा म्हणते, सगळं नशेत असताना बोलले. शुद्धीत असताना मनमोकळपणाने बोलू शकतील तरच मान्य करायला लागेल, नाहीतर नशेत काय कुणी काहीही बरळतं, त्यात काय एवढा विश्वास ठेवायचा? रमा हा विचार करतच असते, विचारामध्ये हरवलेली असते. तेवढ्यात काय तिच्यासमोर अक्षय येऊन उभा राहतो. अक्षयला एकदा बघते, परत डोळे भरून बघते आणि पटकन तिथून उठून चाललेली असते. अक्षय म्हणतो, रमा थांब. काल मी जे वागलोय, काल जे बोललोय ते सगळं नशेच्या भरात बोललोय, शुद्धीत नव्हतो मी, म्हणून मी बोललोय. माहितीये मला काहीच वाटलं नाही आणि सॉरी म्हणायची तर अजिबात गरज नाहीये. आणि तुम्ही पण एवढा विचार करू नका, सगळं काही विसरून जा. खरं तर रमाला खूप वाईट वाटत असतं की अक्षयने हो म्हणावं असं तिला वाटत असतं, पण ती दाखवत नसते. डोळ्यात येणारं पाणी सुद्धा ती लपवत असते बोलताना. अक्षय आता रमाच्या समोर येऊन खाली बसलेला असतो. काल जरी मी नशेत काय बोललो असेल, सगळं काही नशेत, आज मात्र पूर्ण शुद्धीत आहे आणि सगळं काही मला कळते, मी काय बोलतोय, वागतोय. माझं अजूनही तुझ्यावर तेवढं आणि तितकंच प्रेम आहे, एवढंच सुद्धा ते कमी झालेलं नाहीये. अजूनही खूप खूप प्रेम करतो रमा मी तुझ्यावर. आता अक्षय जेव्हा हे म्हणलेलं असतो तेव्हा रमाचा काय आनंदाचा ठाव ठिकाणाच राहिलेला नसतो. तुझंही आहे ना माझ्यावर प्रेम? रमाने डोळे बंद केलेले असतात आणि गालातल्या गालात हसायला लागलेली असते. रमाच्या मागे बरोबर साई असतो. रमाने डोळे बंद केलेले असतात आणि ती अक्षय सोबत बोलती असं तिला भास होत असतो. आता डोळे बंद करून अक्षयने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ती देत असते आणि साई नेमकी मागे उभा असतो तिच्या. साई आता मागून म्हणतो, रमा मला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी, तुम्हाला वेळ असेल तर बोलू का मी? डायरेक्ट विचारून टाकतो, आईचा कॉल आला होता, तुमच्या नेमकी मनात काय आहे किंवा तुमचं ठरलंय तरी काय? होकार असेल तर होकार द्या, नकार असेल तर नकार द्या. जे काय असेल ना रमा, एकदाच स्पष्ट सांगून टाका, म्हणजे मला पण तिला एकदा सांगायला मोकळा होऊन जाईन मी. तुमच्या उत्तराची अपेक्षा, तुमच्या उत्तराची वाट बघतोय. तिला काय उत्तर देऊ मला कळतच नाहीये रमा. जे काय असेल ना स्पष्ट सांगूनच टाका. रमा डोळे बंद केलेले असते. अक्षय मला प्रश्न विचारतो असंच ती इमॅजिन करत असते आणि ती हो असं म्हणते, लग्न करायला तयार आहे. आता मात्र साईचा मोठा असा गैरसमज झालेला असतो.
त्याला असं वाटतं की रमाने माझ्याच प्रश्नाचं उत्तर दिलं. खरं तर रमाने अक्षयच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असतं. साई म्हणतो, हो तयार आहात तुम्ही लग्न करायला? तेव्हा खोटं नाही बोलत आहे ना आईशी, मला खोटं बोलायचं नाहीये, खरं काय ते सांगा, अजूनही वेळ गेलेला नाहीये. साई आता रमाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि रमा डोळे उघडून खाली बघते तर काय अक्षय नसतोच. मग तिने उत्तर कोणाला दिलं? साई म्हणतो, थँक्यू रमा. रमा आणि साई एकमेकांकडे बघत थांबलेले असतात. साईला खूप आनंद झालेला असतो आणि रमाला टेन्शन आलेलं असतं. अरे यार, अक्षय समजून तिने उत्तर दिलं आणि आहे तर समोर साई. इकडे मात्र अक्षयची खूप वाईट अवस्था असते. रात्री जे प्रकरण झालं ते सगळं काही त्याला माहिती झालेलं असतं. त्यांनी व्हिडिओ बघितलेला असतो. आता रमाला काय तोंड दाखवायचं किंवा काय उत्तर द्यायचं हा प्रश्न त्याच्यापुढे मोठा असा पडलेला असतो. कशाला एवढी दारू प्यायलास, काय काय राडा घातलाय देवालाच माहिती. अक्षय म्हणतो, काय बोलू तिच्याशी, एकदा समोरासमोर भेटूनच बोलायला हवं, म्हणजे काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लागून जाणार आणि मलाही गिल्टी फील होणार नाही. अक्षयला खूपच वाईट वाटत असतं किंवा लाजल्यासारखं होत असतं. अक्षय म्हणतो, हिंमत नाहीये माझी. तेवढ्यात काय इरावती म्हणत असते, थांब ग मालविका. मालविकाने बॅग भरून आणलेली असते आणि नेहमीचं नाटक चालू झालेलं असतं. मला इथे राहायचं नाही, मी घर सोडून चालले. इरावती ही नाटक करत असते, अगं थांब, तडकाफडकी असे निर्णय घ्यायचे नसतात. मी बोलतीये ना, मी शांतपणे समजावतीये ना, तू ऐक बरं जरा. लगेच काही निर्णय घेऊ नको मालविका. अगं मालविका, माझं ऐक तू प्लीज, थांब. जिन्यावरनं आता बॅग उचलत ढकलत ती चाललेली असते आणि तिच्या मागेही इरावती समजूत काढत चाललेली असते. यांचा हा तमाशा आता अक्षय बघत असतो. आता ही कुठे चालली, ही काय चाललंय नवीन, काय होणार आहे अक्षय? 2 वेळेला एंगेजमेंट मोडली तुझ्यासोबतची आणि काल रात्री जो तमाशा झाला त्याच्यानंतर हिने इथे थांबावं ही अपेक्षा आहे तुला आणि तिने थांबायला हवंय का? आता काही उरलंय का अक्षय? मला मोठमोठ्याने आरडाओरडा करून तिला आय लव्ह यू म्हणत होता की सगळ्यांनीच ऐकलं असणार आहे. तुझ्यासाठी आली होती, आरोहीसाठी आली होती, माझ्या सांगण्यावरनं थांबली होती. एवढं सगळं घडलंय, एवढं सगळं स्पष्ट झालंय, आता कशाला थांबणार? म्हणून बिचारी निघाली, तर थांबून तरी काय उपयोग आहे? नाही तूच सांग अक्षय, इथे कशासाठी थांबणार? थांबायचं कारण तरी आहे का? मालविका म्हणते, 1 मिनिट मॅम, मला बोलू देता का? माझ्या बाबतीत घडलंय ना, मीच बोलतीये, जरा स्पष्टच बोलतीये. मालविका म्हणते, काल जे केलं ते नशेत केलं मान्य आहे. नशेत माणूस काहीही बरळतो, ठीक आहे, समजूच शकते मी. अक्षयजी, तुम्ही जे बोलला ना काल नशेमध्ये, ते खरं होतं की उगाच नशा होती म्हणून बोलला किंवा बोलायचं म्हणून बोलला? एकदा काय स्पष्ट सांगून टाका मला, म्हणजे माझाही गैरसमज निघून जाणार. अक्षय अगदी शांत उभा असतो. काय उत्तर देऊ आणि काय नाही त्याला काही कळत नसतं. अक्षयजी, मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी प्लीज, आणि आत्ता थांबून नंतर उत्तर देऊ असं करून चालणार नाहीये. मला उत्तर द्या, मला पण माझा काहीतरी निर्णय घ्यायचाय, स्टँड घ्यायचंय प्लीज. मी तुमच्या आयुष्यात काय, नेमकी माझं स्थान काय? उगाच राहती म्हणून राहतीये का तुमच्या घरात? मला काहीतरी सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे आणि उत्तर काय ते कन्फर्म कळायलाच पाहिजे. आहे का अक्षयजी तुमच्याकडे उत्तर? उत्तर असेल तर लगेच सांगून टाका, मी समजून घेईन काय ते. नाहीये ना अक्षयजी उत्तर? माहिती होतं मला आणि मला कळतही होतं. हो, तरीही खूप प्रयत्न केला, अगदी आत्तापर्यंत मी प्रयत्न करत होते. तुम्ही माझ्या बाजूने स्टँड घेताल, माझ्या बाजूने होकार देताल, माझी एंगेजमेंट करताल. खूप प्रयत्न केला आणि खूप अशा अपेक्षा होती मला, पण नाही, तुमच्याकडे उत्तरच नाहीये. तुमच्यासाठी आरोहीसाठी थांबले, पण कसं आहे ना, माझी तुम्हाला काही गरज नाहीये, स्पष्टच दिसतंय. काही देणं घेणं नाहीये, मग इथे थांबण्यात काय अर्थ आहे? इथून जाणं योग्य आणि बेस्ट पर्याय. मी जायलाच पाहिजे आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा रस्ते असतात ते मोकळे करून द्यायला पाहिजे. का तुमच्या याच्यात अडचण करून इथे उभी राहू मी? त्यामुळे अक्षयजी, मी इथून जातीये, आय एम सॉरी. इरावती म्हणते, अक्षय, अरे चालली ती मालविका, काय ते उत्तर दे तिला. मालविका फ्युचर, रमा तुझा पास्ट. अक्षय, विचार कर काहीतरी, तुला समजते का मी काय सांगण्याचा प्रयत्न करतीये? अरे रमा, भूतकाळ आहे, भूतकाळ होऊन गेलंय ते सगळं, आता होणार घडणार ते आहे तुझी मालविका. अक्षय, जरा शांत डोक्याने विचार कर. रमात तर अजिबात अडकू नको प्लीज, काही अर्थ नाहीये त्या रमात अडकण्यात. मागे कशाला बघतोय, पुढे चल की. अक्षयला एका मिनिटात आठवतं, रमा त्याला गाडीत म्हटलेली असते, मालविका कशी मुलगी आहे मला माहित नाही आणि मला देणं घेणंही नाहीये, ती कशी आहे काय मला काहीच करायचं नाहीये. ती सून म्हणून कशी असेल, काकू म्हणून कशी असेल, एक आई म्हणून कशी असेल, एक बायको म्हणून कशी असेल, सगळे कर्तव्य, सगळे कॅरेक्टर व्यवस्थित ती पार पाडेल. रमाने जो प्रश्न मांडलेला असतो अक्षय पुढे, ते पटकन त्याच्या डोळ्यापुढे आलेलं असतं आणि त्याच गोष्टीचा तो विचार करायला लागलेला असतो. आरोहीची आई म्हणून कशी, एकदा विचार करा प्लीज. आता लगेच इकडे इरावतीला हात जोडलेले असतात मालविकाने. हे सगळे नाटकं असतात. अक्षय थांब म्हणेल, मग तू याशी लग्न करतो म्हणेल, काय त्यांच्या डोक्यात असतं इरावतीच्या आणि मालविकाच्या त्यांचं त्यांना माहिती.
इमोशनल ब्लॅकमेल करायला किंवा एक दबाव पाडायला आलेले असतात ते अक्षयच्या पुढे हे नाटक करायला. थँक्यू इरावती मॅम, तुम्ही खूप केलं माझ्यासाठी. मी हे कधीच विसरणार नाहीये. खूप केलं आणि अगदी शेवटपर्यंत करत राहिला. थँक्यू सो मच. प्लीज मला जावं लागणार आहे, थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. अक्षय अरे ती चाललीये. अगं मालविका थांब. काय ना आई बरोबर जे काय झालंय ना त्यानंतर लग्नाचा निर्णय तडकाफडकी घेऊच शकत नाही. जे काय झालं त्यात कोणाची चूक होती? मला वाटतंय की आत्या तुझी चूक होती. आत्या तुला दोष देत नाहीये, हेतू बरोबर होता. 100% हेतू बरोबर होता तुझा. एंगेजमेंट येऊन आईने काही गोंधळ घालू नये, उगाच काही तमाशा नको पाहुण्यांच्या समोर म्हणून तू केलंय. चांगलं गोष्ट आहे. तुझा हेतू कळतोय ग मला. पण त्याच्याने आईला त्रास झाला की नाही? कदाचित तू कोंडून ठेवलं असेल. आई का खोटं बोलेल माझ्याशी? आईने खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही ना. आपण करू शकतो डावपेच. ती कसली करतीये? आणि तुला जेव्हा विचारलं तू काय म्हटली? माय खोलीत झोपलीये म्हणून. बरोबर? 2-4 वेळा म्हणालो चेक कर चेक कर चेक कर. नाही नाही आहे निवांत झोपलीये. कळालं अडगळीच्या खोलीतनं बाहेर पडतीये. मग मी तरी काय करू? शंका येणारच ना, राग येणारच ना. तुझ्या सगळं काही निष्काळजीपणामुळे झाले. जरा स्पष्ट सांगतोय आत्या मी. या लग्नासाठी तयार झालो मला प्रेम हवंय म्हणून नाही. आरोहीसाठी तयार झालो. कायमस्वरूपीची आई हवी आहे. मालविका तुम्ही का आली होती इथे? आरोहीसाठीच आले होते ना. माहितीये की मी आरोहीसाठी बेस्ट आहे. अगं मग सिद्ध कर ना, दाखवून दे तू आरोहीसाठी बेस्ट आहे. 1 नंबर आई होऊ शकतेस. किती दिवस झाले घरात राहतीये. आरोही तुझ्याशी खेळत नाही, फारसं काही बोलत नाही, जेवण सुद्धा आवडत नाही. आरोही तुला चिटकतच नाही. तुझा लळाच लागलेला नाहीये तिला. मग तू कशी बेस्ट आई होऊ शकते? 1 आठवडा देतो, बघ जमतंय की काय. चांगली आई होऊन प्रूफ तरी करून दाखव निदान. चांगली आई होणं आणि चांगली सून होणं, बघ जमतंय का. जमलं तर जमलं, चांगलीच गोष्ट आहे. नाही जमलं तर मी काहीच करू शकत नाहीये. तुला 8 दिवस शेवटचे देतोय मी. इरावती म्हणते प्रयत्न कर मालविका. प्रयत्न करायला काय हरकत आहे. ट्राय लेवल बेस्ट. इरावती म्हणते 1 आठवड्यानंतर एंगेजमेंट फिंगेजमेंट काही नाही आहे. डायरेक्ट लग्न फुल अँड फायनल. मग मी कोणाचं ऐकत नसते. काय म्हणतो आत्ता एवढी घाई कसली आहे? लग्न 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 एवढी घाई काय उठवली आहे त्या लग्नाची? काय कारण एवढी घाई करायची? बरं ठीक आहे. हो 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 बघू बघू. इरावती निघून गेलेली असते. मालविका घट्ट अशी मिठी मारते अक्षयला. अक्षयने अजिबात तिला टच केलेलं नसतं. एकटीच जाऊन चिटकलेली असते. थँक्यू अक्षयजी, मला एक संधी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. मालविकाचा प्लॅन सक्सेस झालेला असतो. अक्षयला इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं आणि ते सक्सेसही झालेले असतात. अक्षयने 8 दिवसांची मुदत दिलेली असते. मी सिद्ध करेन स्वतःला. 8 दिवस आहे माझ्याकडे. मी बेस्ट आई, बेस्ट सून, बेस्ट बायको होण्याचा सुद्धा प्रयत्न करेल. मी सिद्ध करून दाखवणार. तुमची इच्छा आहे ना अक्षयजी, मी बेस्ट आई होणार म्हणजे होणारच. मूर्ख मालविका 2दा गळ्यात पडलेली असते हे अक्षयच्या. अक्षयला इतका राग येतो तरीही गळ्यात पडलेलीच असते. इकडे आता साई मागचा पुढचा काही विचार करत नाही आणि रमाला घट्ट अशी मिठी मारतो. कारण तिने लग्नाला होकार दिलाय म्हणून साईला खूप असा आनंद झालेला असतो. डायरेक्ट त्याने रमाला घट्ट अशी मिठी मारलेली असते. इकडे आता मालविकाने अक्षयला मिठी मारलेली असते आणि तिकडे साईने रमाला मिठी मारलेली असते. सगळं काय उलट पालटच चाललेलं असतं. हा मात्र सगळ्या गोष्टीचा बारीक असा विचार करत असते. रात्री जे घडलं ते नशेत घडलं. साईने मला का घट्ट मिठी मारली? सगळं आता गोंधळ गोंधळ, गैरसमज गैरसमज, बाकी काहीही नाही. सगळं काही उलट पुलटच होऊन बसलेलं असतं आणि सगळ्या गोष्टींचा विचार करत गार्डनमध्ये, शाळेच्या गार्डनमध्ये रमा बसलेली असते. आता रमाला मगाशी जे अक्षयचा भास झाला होता तो तिला आठवत असतो. इतकं सांगायचंय, मी काल नशेत होतो पण आत्ता मात्र शुद्धीत आहे आणि मी तुझ्यावर अजूनही तितकंच प्रेम करतो. तू माझ्यावर करती का तितकंच प्रेम? सगळं काही गोंधळ विचार सगळं काही चाललेलं असतं आपल्या रमाच्या मनात. अक्षय म्हणलेला असतो तुझंही प्रेम आहे ना रमा माझ्यावर अजून? रमा डोळे बंद करून हो अशी म्हणलेली असते आणि साईने ते होकार ऐकलेलं असतो. आता साईचाही गैरसमज झालेला असतो. डोळे उघडून बघते तर काय अक्षय नसतोच आणि होकार ऐकलेला असतो साईने. अशी मिठी मारलेली असते साईने. थँक्यू थँक्यू रमा. खूप आनंद झालेला असतो साईला. साईचाही काही दोष नसतो. रमाला खूप टेन्शन आलेलं असतं. हे काय झालं? अक्षयला समजून साईलाच होकार दिला आणि बिचाऱ्या साईचा गैरसमज झाला. नको ते आता प्रकरण लांबलेलं असतं किंवा विनाकारण सगळ्यांचेच अपेक्षा वाढत चाललेले असतात. रमा ही खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण साई सुद्धा तितकाच जवळचा असतो आणि अक्षय आरोहीमुळे जवळ असतो. अक्षयवर अजूनही प्रेम असतं रमाचं. अक्षयने रात्री जी कबुली दिली कदाचित तिला अपेक्षा असते सकाळीही तीच कबुली देईल. कारण नशेत दिल्यामुळे ती काय विश्वास ठेवू शकत नाही. सकाळी त्याने तीच कबुली द्यावी, त्याच धाडसानं बोलावं असं रमाला अपेक्षा असते. झालेलं मात्र उलट. हिने होकार दिला आणि तो समजलाय साईने. आता ती म्हणते काय करू मी? साईचा मोठा गैरसमज होऊन बसला आणि आता नाही तरी कसं म्हणायचं साईला? साईने इतक्या वर्ष वाट बघितलीये. नाही म्हटलं तर साईला वाईट वाटणार.
यात काही शंकाच नाही. आता रमा इतकी पेचात सापडलेली असते, काय करू आणि काय नाही, मोठा असा गोंधळ उडालेला असतो आपल्या रमाचा. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. साईने आता माईला फोन लावलेला असतो. रमाने लग्नासाठी होकार दिलाय माई. आता माईला आकाश पाताळ एक झालेलं असतं. 7 वर्षांपासून वाट बघत असती माई. माया पोट्ट्याचं लग्न कधी होतंय, माया पोट्ट्याचं लगीन कधी होतंय. एकदाचा रमाने होकार दिलेला असतो असं साई स्वतःच्या तोंडाने कबूल करतो आणि माईला निरोप दिलेला असतो. साईला सुद्धा इतका कमालीचा आनंद झालेला असतो की रमाने फायनली होकार दिलाय की मला तुझ्याशीच लग्न करायचंय, अक्षयशी नाही. त्यामुळे साईलाही खूप असा आनंद झालेला असतो बिचाऱ्याला. त्याने 1 मिनिटही वाया नाही घातलेला. लगेच माईला फोन करून ही आनंदाची बातमी सांगितलेली असते. माई म्हणते, ए पोट्ट्या, मी दिलेली साडी आणि चुडा रमाला नेऊन दे. तिचा जो होकार असेल, तिला जर आवडलं असेल तर ती साडी आणि चुडा घालेल आणि ही सोयरी पक्की झाली. मग आपल्याला बरोबर कळणार. तिने जर साडी आणि चुडा व्यवस्थित घालून तुझ्यासमोर आली तर लगेच तिचा होकार आहे किंवा सोयरीक आता पक्की झाली असं समजायला काही हरकत नाही. साई आता लगेच त्या वॉचमनला म्हणतो, एवढं रमा मॅडमच्या टेबलवर ठेवायचं. आता बरोबर त्याने तेच केलेलं असतं. चुडा साडी नेतो आणि रमाच्या टेबलवर ठेवतो. एकदा गैरसमज झालेला असतो. आता मात्र रमाची परत फजिती होणार असते. अक्षय आलेला असतो रमाकडे. त्याने काहीतरी लिहून आणलेलं असतं. पुढच्या बाजूने वेगळं आणि मागच्या बाजूने वेगळं. रमाला म्हणतो, मागच्या बाजूने पण काहीतरी लिहिलंय, ते नीट वाचा आणि काय उत्तर आहे ते सांगा. तसंही अप्रुव्हल दिलं तर बरं होईल. अक्षय आता घाई गडबडीने गोंधळून पटकन बाहेर गेलेलं असतो. अक्षय गेल्यावर रमाने सगळं काही वाचलेलं असतं. तुझ्या मनात काय आहे स्पष्ट येऊन मला सांग. आता रमा हे वाचते आणि रमाला काय करू आणि काय नाही कळत नाही. आणि अक्षय गेल्यावर चुडा आणि साडी तिथे दिसते. रमाला असं वाटतं की हे अक्षयनेच ठेवलंय प्रेमाची कबुली द्यायची म्हणून. त्यांनी त्यांच्या मनातलं सांगितलंय. आता माझी वेळ. माझ्या मनात काय हे त्यांना सांगण्यासाठी. साडी तिने जवळ धरलेली असते. हे नेमकी साईने बघितलेलं असतं. साईचा आता परत गैरसमज होतो की माझ्या होकार आहे लग्नाला म्हणूनच हिने घट्ट अशी साडी जवळ घेतलीये. आणि रमा आता साडी घालून जेव्हा समोर येईन तेव्हा अक्षय आणि साई दोघांचाही गैरसमज होणार आहे. आता बघूया अक्षय आणि साईचा गैरसमज कसा होणार आणि सगळा गुत्था सगळा काही गोंधळ झालाय रमा कसा सगळा सावरेल. साईचा जो गोंधळ झालाय त्याने साई नाराज होणार, तुटणार, यात काही शंकाच नाही. आणि अक्षयला होकार दिल्यावर अक्षय होकार एक्सेप्ट करेल का? मित्रांनो, सगळं काही वेगळं आणि अनपेक्षित असंच घडणार आहे. रमाच्या मनात अक्षय असतो आणि साईच्या मनात रमा असते. सगळं काही हे त्रिकूट असतं आणि साई आत्तापर्यंत वाट बघत असतो आणि अजूनही वाट बघणार असतो. बघूया आता नेमकी रमा साडी घालून कुणाला होकार देणार, कुणाला प्रेमाची कबुली देणार. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथे संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.